नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तिलोत्तमा जाम भडकलेली असते. ती म्हणते की राजकुमार हे सगळं तू केले, मला माहिती आहे हे सगळं तू केले. कारण तिलोत्तमा घरी आलेली असते आणि तिने राजकुमारची चांगलीच धुलाई करायला सुरुवात केलेली असते. जगन्नाथने जेव्हा तिलोत्तमाला नोटीस दाखवली त्या क्षणी तिलोत्तमाला समजलेलं असतं की असं सगळं कांड करणारी एकच व्यक्ती आहे आणि ती म्हणजे राजकुमार. कारण याच्या आधीही राजकुमारने बऱ्याच वेळा असले कांड केलेले असतात, खोट्या सह्या केलेल्या असतात. तेव्हा राजकुमार म्हणत असतो की काही माझ्यावर काय आळ घेतेस, मी असं काहीच केलेलं नाहीये. तेव्हा मात्र तिलोत्तमा म्हणत असते की तू काय करू शकतो आणि काय नाही हे मला चांगलंच माहिती आहे. आजपर्यंतचे तुझे प्रताप पाहता माझ्या सर्व गोष्टी लक्षात आलेल्या आहेत, असं तिलोत्तमा ठणकावून सांगत असते. तेव्हा मात्र मोनिका तिथे शांतपणे उभा राहून हे सगळं पाहत असते. तिला तर मज्जा येत असते, कारण तिला आधीच माहिती होतं की यामध्ये राजकुमारचा पचका होणार आहे. राजकुमार म्हणत असतो की आई, मी हे नाही केलेलं, मी का करू. तिलोत्तमा म्हणते, मी तुला 1000 वेळा सांगितलेलं होतं त्या जागेकडे बघायचं सुद्धा नाही, तर तू हे सगळं का केलंस. त्यावरती राजकुमारचं म्हणणं असतं की मी काहीच केलेलं नाहीये. तिलोत्तमा म्हणते, ठीक आहे, खोट्या सह्या करणं, एखाद्या व्यक्तीच्या नावाने सही करून लिगल डॉक्युमेंट पाठवणं हा एक गुन्हा आहे. चल, मी आता पोलीस स्टेशनला जाते आणि पोलीस कंप्लेंट करते. पोलीस बघून घेतील हे सगळं कुणी केलंय, ते काढतील पोलीस शोधून. तेव्हा मात्र राजकुमार म्हणू लागतो की नाही आई, थांब ना आई, असं नको करू आई, थांब. असं म्हणत तो आईला थांबवू लागतो आणि सांगू लागतो की मीच केले हे सगळं, तुझा शब्द मी अजिबात मोडलेला नाहीये. असं तो मोरतोंड करून तिलोत्तमाला बोलत असतो. तिलोत्तमा म्हणते, म्हणजे माझा शब्द मोडलेला नाही म्हणजे काय केलेस तू. तेव्हा तो सांगू लागतो की आई, मला तुला सांगितलं होतं ना, तू त्या जागेकडे बघायचं नाहीये, त्या जागेकडे फिरकायचं नाहीये, त्या जागेवर पाऊल सुद्धा ठेवायचं नाहीये. पण अगं मी हे काहीच केलं नाहीये, त्या जागेवर पाऊल सुद्धा ठेवलं नाहीये, फक्त मी माझ्या वकिलांकडून नोटीस पाठवली तुझ्या नावे. हे ऐकल्यानंतर तिलोत्तमाच्या पायाखालची जमीनच सरकते. तिला कळायचं बंद होतं हे सगळं काय आहे, हा माणूस कोणत्या थराला पोहोचू शकतो, अशा शंका तिच्या मनात उभा राहिलेल्या असतात आणि ती मात्र जाम भडकलेली असते. आता मात्र तिलोत्तमा म्हणत असते की कोणी करायला सांगितलं तुला हे सगळं, मी सांगितलंय ना त्या जागेशी आपला काही संबंध नाहीये. तेव्हा राजकुमार म्हणत असतो की आई, ते लिगल डॉक्युमेंट सगळे मी पाहिलेले आहेत. अगं मी खरं सांगतोय तुला, अगं मला माहितीये आपला संबंध नाहीये म्हणतेस तू, बरोबर आहे, पण अगं आपलाच तर संबंध आहे त्या जागेशी. तुला माहितीये का, जगन्नाथने ज्या माणसाकडून ती जागा विकत घेतलेली आहे त्याला जेव्हा तू जागा ही बक्षीसपत्र म्हणून दिली होती ना, तेव्हा त्याच्यामध्ये तू एक क्लॉज टाकलेला होता. त्याच्यामध्ये असं टाकलेलं होतं की काहीही झालं तरीही ही जागा तो माणूस विकू शकणार नाही. कारण ही जर जागा त्याला विकायची असेल तर तो फक्त आणि फक्त मेहेंदळेंनाच विकू शकतो, किंवा मेहेंदळेंचा जो वारस आहे त्यालाच ही जागा विकली जाईल, अन्यथा ही जागा कोणालाही विकली जाणार नाहीये. मग आई, तू असं का म्हणतीस मला अचानक, असं राजकुमार तिला विचारत असतो. तेव्हा मात्र तिलोत्तमा म्हणते की त्या जागेशी आपला काही संबंध नाहीये आणि त्या जागेची मालकीन मी आहे, तर मी बघून घेईल. इकडं सावली आता गुरुकुलात आलेली असते, सगळी मुलं आलेली असतात आणि सावलीने गाण्याचा क्लास सुरू केलेला असतो. पण तेवढ्यातच आता सावली म्हणते की खरंच मुलांनो, परवाचा कार्यक्रम खूप छान झाला, सगळ्यांनी तुमचं खूप कौतुक केलं, मला अजूनही फोन येत आहेत तुमच्या कौतुकासाठी. त्यामुळं तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे आणि ती म्हणजे तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून कौतुक आणि अभिनंदन. असं म्हणत ती मुलांचं कौतुक करू लागते, त्यांच्याशी प्रेमाने बोलू लागते. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की ज्या सगळ्या गोष्टी घडत असतात त्या एवढ्या भयानक अशा असतात की ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही. इकडे राजकुमार असं रडायचं नाटक करत असतो. मोनिका म्हणते, बस झाली तुझी नौटंकी, काही गरज होती का एवढा ओरडा खाऊन घ्यायची, आणि हे सगळं काय करून ठेवलं तुला माहिती का, काय होणार आहे त्याचे परिणाम कळतंय का तुला, असं त्यालाच विचारत असते. तेव्हा मात्र तो म्हणत असतो की तुला कळलं ना हे सगळं मी नाटक केलेलं आहे ते, मग कशाला एवढं बोलतेस ना, काय गरज आहे एवढं बोलायची, आणि काय संबंध काय या सगळ्या गोष्टींचा सांग बरं, काही गरज नाही आहे एवढं सगळं बोलायची. आणि मला माहिती आहे ना, कारण रूपम कॉस्मेटिकचं माझ्याशिवाय काहीही होऊ शकत नाहीये, ही गोष्ट मला माहिती आहे. त्याच्यामुळं कुणी मला कितीही काही बोललं तरी काही फरक पडत नाहीये. सारंग त्याच्या कामात बिझी असतो, तो काहीच करू शकत नाहीये. त्यामुळं ह्या कंपनीला माझ्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय राहू शकत नाही, असं स्पष्टपणे तो सांगत असतो. इकडे सावली मात्र शिकवायला सुरुवात करत असते आणि नेमकं त्याच वेळेस आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे तिथे सगळेजण म्हणू लागतात की टीचर अजून ओवी आलेली नाहीये. अजून ओवी का आली नाहीये,
आता नवीन राग शिकवलेला असतो आणि सावली मात्र सगळ्यांकडून प्रॅक्टिस करून घेत असते, गाण्याची प्रॅक्टिस करून घेत असते. आणि तेव्हा मात्र तिथे एक मुलगी आहे, ती उठून गायला सुरुवात करते. आता ओवी आलेली नाहीये, ती क्लासला येणार नाही हे पण सावलीला कळलेलं असतं, कारण ऑब्विसली सारंगला ही गोष्ट कळलेली आहे. तर ओवी ही क्लासला येण्याचा प्रश्नच येऊ शकत नाही हे सावलीच्या लक्षात आलेलं असतं. मग ती एक मुलगी गायला सुरुवात करते आणि ओवीला सावलीला असं जाणवतं, तिथं भास होऊ लागतो की ओवीच गाते सावलीच्या समोर. आणि सावली मात्र ओवीकडे पाहतच राहते. या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे सावली म्हणते, असं का झालं, म्हणजे मला असा भास का झालेला आहे, या सगळ्याचा अर्थ काय आहे, असं का घडतंय, असे अनेक प्रश्न तिला पडलेले असतात. ती म्हणत असते की नाही, या सगळ्याशी कुठेतरी काहीतरी कनेक्शन आहे आणि म्हणूनच माझ्या डोक्यात हे सगळं अशा पद्धतीने येतंय, मला भास होत आहेत. तेवढ्यातच इथे अमृता ओवीकडे आलेली असते. ओवी म्हणत असते, अमृता काकू प्लीज काहीतरी कर ना, तू प्लीज काहीतरी कर ना. तेव्हा अमृता म्हणते, काय झालं बाळा. तेव्हा ओवी म्हणत असते की अमृता काकू मला माझा क्लास करायचंय, मला घेऊन जा ना क्लासला, तू जसं आधी चोरून जायचो आपण तसं चल ना माझ्यासोबत, असं ती सांगत असते. तेव्हा अमृता म्हणते, अरे बाळा तसं नाही करता येणार ना रे, आता कसं माहितीये का, बाबांनी स्पष्टपणे नकार दिलाय ना या सगळ्या गोष्टींना. त्यावरती ओवी म्हणते, पण काकू काय करायचं. तेव्हा अमृता म्हणते, माझ्याकडे एक आयडिया आहे, आपण त्या पद्धतीने करूया का. तेव्हा ओवी म्हणते, कोणती आयडिया, काय करायचं सांग. असं जेव्हा ओवी विचारते तेव्हा अमृता तिला सांगू लागते की हे घे. तेवढ्यातच अभिरचा फोन आलेला असतो आणि अभिरचा फोन आलाय. अमृता म्हणते की हो हे बघ अभिरचा फोन आलाय, असं म्हणत आता तिने तो फोन ओवीकडे दिलेला असतो आणि ओवीला म्हणते की चालेल, झाला तुझा पर्याय, आता अभिरशी बोलून क्लासला सुरुवात कर, असं सुद्धा सांगितलं जातं. आणि त्याच वेळी अभिर म्हणू लागतो की अगं ओवी, तू क्लासला का नाही आलेली, काय झालंय नक्की तिकडे, सगळं ठीक आहे ना. तेव्हा ओवी म्हणते, अभिर काय सांगू तुला, हे सगळं काय आहे आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी अशा घडत आहेत. तेव्हा अभिर म्हणत असतो की ओवी, तुझ्या लक्षात आहे ना आपलं मिशन काय आहे, ते माझी आई आणि तुझे बाबा यांच्यामध्ये काय कनेक्शन आहे ते आधीपासून ओळखत होते, हे शोधायचंय. तुला माहितीये का, रात्री तर ना मी ती पेटी पण शोधली, ज्या पेटीला ना कुलूप आहे ते कुलूप पण उघडलं, पण नेमकं जेव्हा मी कुलूप उघडत होतो ना तेव्हा आई जागी झाली, त्यामुळे मी काहीच करू शकलो नाही ग. तुझ्याकडे काय झालं. तेव्हा ओवी म्हणते, मी पण बाबाची सगळी रूम पालथी घातली पण मला काहीच तिथं मिळालेलं नाही, या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आता मात्र सगळेजण पाहत असतात आणि मग ओवीला तो म्हणतो की काळजी करू नको, तुझा क्लास हा सुरू राहणार आहे आणि मी तुझा क्लास पूर्ण करू लागणार आहे. असं म्हणत अभिरने आता फोन नेऊन क्लासमध्ये ठेवलेला असतो आणि अभिर म्हणत असतो की आता तू निवांत क्लास होईपर्यंत ऐक. ओवी सुद्धा खुश झालेली असते, कारण तिला तिचा क्लास अटेंड करता येत असतो. या सगळ्या गोष्टींचा आनंद ओवीला झालेला असतो. इकडे तिलोत्तमा आता बाहेर येते आणि त्याच वेळी अमृता सगळी आवरावर करत असते. तेव्हा अमृता विचारते, आई काय हवंय का तुम्हाला. तेव्हा तिलोत्तमा म्हणते की नाही, काही नाही, ये जरा बस इथे. तेव्हा अमृता म्हणते, काय झालं आई, काही चुकलंय का माझं. तेव्हा तिलोत्तमा म्हणते की नाही, काही नाही चुकलेलं. तेव्हा मात्र अमृताला ती विचारू लागते की अमृता, मला सांग, या घरामध्ये आपण सगळे एकत्र असून पण आपली अवस्था अशी आहे की आपण एकमेकांपासून वेगळेच आहोत. बघ ना, सारंग त्याच्यामध्ये असतो, तुझा नवरा असून तू एकटी पडलेली आहे आणि माझ्या बाबतीतही या सगळ्या गोष्टी अशा चालू आहेत. मी सुद्धा एकटीच पडले, मला कळतच नाहीये की आपलं घर पूर्वीसारखं कधी होणार आहे. इकडे अभिर मात्र खुश झालेला असतो. फायनली अभिरला या सगळ्या गोष्टींमध्ये यश मिळालेलं असतं आणि या सगळ्या गोष्टी अभिरने छान पद्धतीने मॅनेज केलेल्या असतात. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात आणि त्याच वेळेस इकडे अभिर म्हणत असतो की ओवी, हे बघ, काहीही झालं तरीही आपल्याला आता या सगळ्या गोष्टींचा विचार तर करावा लागणार आहे, पण त्याही पेक्षा आता सध्या तुझ्या क्लासवर फोकस कर, अशा पद्धतीने तू रोज क्लास अटेंड करू शकते, असं तो सांगत असतो. इकडे ओवी फोनवर बोलते, तिथे मोनिका येते आणि मोनिका विचारू लागते की हे सगळं काय चाललंय, म्हणजे या सगळ्या गोष्टी अशा चुकीच्या पद्धतीने चालू आहेत असं मोनिकाला लक्षात आलेलं असतं आणि ती ओवीला दम द्यायला सुरुवात करते. ओवीला म्हणत असते की काय चाललंय, कोणाशी बोलतेस तू, बघू इकडे फोन. ओवी पण हुशार आहे, तिने लगेच कॉल कट केलेला असतो आणि कॉल कट करून तिने तो मोबाईल आता मोनिकाकडे देते. मोनिकाने मोबाईल तर हिसकावून घेतलाय. मोनिका तिला म्हणते पासवर्ड टाक. ओवी म्हणते, मला नाही माहिती पासवर्ड काय आहे याचा, कारण हा फोन तर अमृता काकूच आहे. आता मात्र इकडे ओवीला ती ओरडायला सुरुवात करते
आणि तेव्हा मात्र ओवी म्हणत असते की नाही, तसं नाहीये. ओवी घाबरलेली असते. आता त्या क्षणी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की धावतच तिथं येते अमृता, आणि अमृता आल्यानंतर म्हणते काय चाललंय हे? नाही, तू माझ्या फोनला हातच कसा लावला? तो माझा पर्सनल फोन आहे, त्याला हात लावायची तुझी हिंमत कशी झाली? असं म्हणत अमृता ओरडायला सुरुवात करते. अमृता ओरडत असते तेव्हा मात्र आता मोनिकाची चांगलीच वाट लागलेली असते. मोनिका म्हणत असते की नाही, मी त्या फोनला हात नाही लावलेला, तो खाली पडला होता. मी फक्त तिला सांगितले की हा जो फोन आहे तो असा व्यवस्थित वापरायचा, अशा पद्धतीने नको वापरत जाऊ, कोणाचाही फोनला असा पर्सनल फोनला हात नको लावत जाऊ. अमृता म्हणते ते मी बघून घेईन. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की ओवी आजारी पडलेली आहे. आता डॉक्टर इकडे तिला तपासायला आलेले आहेत. तेव्हा तिच्या डोक्यात फक्त एकच आहे, अभिरची आई, अभिरची आई, एवढंच म्हणत ती बोलत असते. तेव्हा सारंग आता विचारात पडतो की काय करायचं. आता ओवी ऐकायलाच तयार नाहीये. ओवीला फक्त अभिरच्या आईलाच भेटायचंय. शेवटी सारंग डॉक्टरांना विचारतो. डॉक्टर म्हणतात की नाही, सायकॅट्रिस्टची वगैरे गरज नाहीये, फक्त ती ज्या व्यक्तीचं नाव घेते ना त्यांना आणून तिच्या पुढे उभं करा. एकदा का त्यांना तुम्ही तिच्या पुढे आणलं की सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, असं सांगितलं जात असतं. आणि इकडे मात्र आता सारंग या गोष्टींसाठी तयार होतो. सारंग आता स्वतः इकडे आलेला असतो, तो म्हणजे गुरुकुलमध्ये. आणि सारंग येऊन तिथे सावली सोबत बोलत असतो, सांगत असतो की आज मी एका गोष्टीसाठी आलोय. माझी मुलगी फक्त आणि फक्त तुझ्या नावाचा जप करत आहे, तिला तुझी खूप गरज आहे, तू माझ्या मुलीसाठी चल. असं म्हणत सारंग आता सावलीला बोलवायला आलेला असतो. कारण सावलीला सुद्धा ओवी कशी आहे ह्या सगळ्या गोष्टी चांगल्याच माहिती असतात. आणि त्यामुळं सावली आता त्या गोष्टीसाठी तयार होते. आता सावली मेहेंदळेंच्या घरामध्ये पाऊल टाकणार असते. कारण त्याआधीच मोनिकाने विचारलेलं असतं सारंगला की तू भेटलेलीस का, तुला माहिती आहे का, म्हणजे तू त्या टीचरला भेटलायस का, असं सगळं झालेलं असतं. आणि सारंगने फायनली ओवीसाठी हा निर्णय घेतलेला असतो. आणि इकडे सावलीने सुद्धा ओवीसाठीच इकडे येण्याचा निर्णय घेतलेला असतो. तेव्हा मात्र आता इकडे सावली जेव्हा घरामध्ये उंबरट्यामध्ये पाऊल टाकत असते तेव्हा मात्र तिच्या डोक्यात तेच विचार आलेले असतात. तिलोत्तमा तिला म्हणालेली असते की पुन्हा या घराची पायरी चढू नकोस, कारण तू जा, तू चालती हो, या घरातून कायमची निघून जा, अशा बऱ्याच गोष्टी तिलोत्तमा बोललेली असते. आणि आता मात्र वाट लागलेली असते आता तिलोत्तमाची, कारण त्या घराच्या उंबरट्यामध्ये आता सावली आलेली आहे आणि स्वतः सारंगने सावलीला आणलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.